बघा, चालत्या रेल्वे गाडीत बसलेला एक यात्री आहे. तो काय करतोय, एका मिनिटाला चालत्या गाडीमधून एका मिनिटाला टेलिफोनचे 21 खांब मोजत जातो. आणि त्या 21 जे खांब तो मोजत जातो, त्या दोन खांबच्या मध्ये 50 मीटरचं अंतर आहे. तर आपल्याला त्या रेल्वेच्या गाडीचा वेग काढायचा आहे. आता प्रश्न हा पडतो की या खांबचा आणि रेल्वेच्या स्पीडचा काय संबंध? 100% आहे. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची, जी एका मिनिटात आपल्याला काढायचं आहे ती रेल्वेची स्पीड असणार आहे. तिथे एका मिनिटात रेल्वे किती चालली, जेणेकरून ती एका तासाला किती जाईल आपल्याला मिळेल. मग आपण काय करू, ह्या एका मिनिटाला जे आहे ते सेकंद मध्ये पहिले लिहून घेऊ. म्हणजे किती, 60 सेकंदाला ती किती चालली. आता ते काढायचंय आपल्याला याच्या आणि याच्यावरून. आता लक्षात घ्या, पहिल्या खांब पासून ते शेवटच्या खांब पर्यंत म्हणजे दोन दोन खांबामध्ये 50 मीटर आहे. मग 50 मीटर हे किती वेळा येतील? लक्षात घ्या, 20 वेळा येतील. 20 वेळा. का? कारण जेव्हा 50 मीटर हे दोन खांबांच्या मध्ये येतो, शेवटचा जो 21वा खांब असेल त्याला 22व्या खांबची जोडी नाहीये, म्हणून 50 मीटरचा विषय येत नाही. म्हणून 50 मीटर हे 20 वेळा येतील 21 खांब मध्ये. मग जर त्याला आपण जर गुणलं तर किती झाले? 1000 झाले. बरोबर आहे. म्हणजे ही काय होईल की 60 सेकंदाला किती जाते? ती 1000 मीटर जातीये. तर आपल्याला काढायचा आहे वेग. वेग काढायचा म्हणजे 3600 सेकंदाला एका तासाला किती जाईल. बस क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. कशा पद्धतीत? लक्षात घ्या. आता इथे येईल हा 1000 गुणिले 3600 भागिले हा 60. आता इथे काय करायचं, हा शून्याला हा शून्य कट होईल. 6 ने 36 ला भाग जातो. 6 6 36. आता हा 6 आणि उरलेले शून्य याच्यावर टेकून देऊ. किती आले? 4 शून्य आहेत. 1 2 3 4. आता हे किती आले? आपलं मीटर मध्ये उत्तर आलं. आपल्याला वेग काढायचं किलोमीटर मध्ये. म्हणजे 60,000 मीटरचं काय होईल? 60 किलोमीटर होऊन जाईल. बरोबर आहे. मग आपलं उत्तर 60 किलोमीटर आलं. का आलं? कारण 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर. त्यामुळे आपण 60,000 मीटर म्हणजे 60 किलोमीटर केलं.